नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत 3,500 विद्यार्थ्यांची जी यादी आलेली आहे, तर अशा पात्र विद्यार्थ्यांना एक नवीन जी PDF फाईल आहे, एक नोटीस आहे, ती पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारची ही PDF फाईल देण्यात आलेली आहे. चला तर यामध्ये सगळ्यात जी महत्त्वाची माहिती आहे, याचा आढावा घेऊया. तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती की संपूर्ण माहिती शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या सर्व शंकांचं समाधान होऊन जाणार आहे. तर महाज्योतीमार्फत ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे 3,500 विद्यार्थ्यांचं, तर अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना सूचनापत्रक आलेलं आहे. तर याच्यामध्ये ज्यांची निवड झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना आपण यापूर्वीच दिलेली आहे की जेईई नीट MSc CET म्हणजेच महाज्योती मोफत टॅब योजना 2025-26 मध्ये जी राबवण्यात येत आहे. तर यासाठी विद्यार्थ्यांना पाहू शकता की टॅबसोबत सिम कार्ड ऐवजी सिम कार्ड करता लागणारे खर्च लाभार्थी विद्यार्थ्यांना आधार क्रमांकाशी संलग्न असणाऱ्या बँक खात्यामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची नोटीस याच्यामध्ये देण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये नेटवर्कचा जो प्रॉब्लेम आहे, कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, तो लक्षात घेता हा निर्णय यावर्षी घेण्यात आलेला आहे. आणि तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पाहू शकता की विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेचे म्हणजेच नॅशनलाइज बँक आहे याचे खाते उघडणे अनिवार्य राहील. याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांचा अगोदरच बँक खाते असेल तर विद्यार्थ्यांना काहीही प्रॉब्लेम येणार नाहीत. याच्यामध्ये जॉईंट खाते आहे हे चालणार नाहीये, फक्त विद्यार्थ्याचंच बँक खाते चालणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक, बँक खाते यांच्याशी संलग्न असणे गरजेचं आहे. म्हणजेच तुमचं जे अकाउंट आहे ते आधार सीडिंग म्हणजे तुमच्या आधार कार्डला लिंक असणे गरजेचं आहे. कारण का जो सर्वस्वी लाभ आहे तुमच्या आधार कार्डवरून म्हणजे DBTद्वारे तुमचा आधार नंबर टाकून तुमच्या आधार कार्डला जो संलग्न बँक खाते आहे ते तुम्हाला त्याच ठिकाणी हा लाभ जमा केला जाणार आहे. तर हा लाभ किती जमा केला जाणार आहे हा देखील येथे स्पष्ट करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थ्यांनी स्वतःचे सिम कार्ड खरेदी करायचे आहे आणि जर सिम कार्ड खरेदी करायचे असेल तर त्याकरता विद्यार्थ्यांना प्रति महिना ₹500 याप्रमाणे त्रिमाही पद्धतीने म्हणजेच लक्षात घ्या की प्रतिमाहा ₹500 याचप्रमाणे ₹1,500 3 महिन्याने सिम कार्ड करता लागणाऱ्या खर्चाची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न जो क्रमांक आहे बँक खाते आहे तर अशा खात्यामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. आणि याच्यासाठी आधार सीडिंग जर नसेल तर रक्कम अदा करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ही महत्त्वाची जी कामे आहेत ती करायची आहेत. आणि याबरोबर सदर प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाज्योती कार्यालयामार्फत तसेच करिअर पॉइंट एज्युकेशन लिमिटेड वाटपाच्या 2 दिवसांपूर्वी कॉलद्वारे कळवण्यात येणार आहे. आणि काही विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे मेसेज येण्यास देखील सुरुवात झालेली आहे आणि 2 दिवसांमध्ये टॅब वितरण देखील सुरू होणार आहे. आणि लक्षात घ्या प्रशिक्षणासंदर्भात जर कोणती अडचण असेल तर येथे मोबाईल नंबर आणि संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. येथे तुम्हाला संपर्क करावायचा आहे. तर अशा प्रकारे लक्षात घ्या की इतर महत्त्वाची माहिती देखील देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये जेईई नीट MSc CET महाज्योती पूर्व प्रशिक्षण योजना अंतर्गत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर त्यांच्या जिल्ह्यातील सहाय्यक संचालक तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत टॅब वितरण करण्यात येणार आहे. तर याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांनी यानुसार पुढील अंमलबजावणी करायची आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर विद्यार्थ्यांच्या सर्व योजना आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.